पाचोरा तालुक्यातील आंबेवडगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर सदस्यांनी गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत सदस्यांनी सरपंच बबलू तडवी आणि ग्रामसेवक यांच्यावर विकास कामांची माहिती न देणे, सदस्यांना विश्वासात न घेणे आणि ग्रामसभा न घेण्याचे आरोप केले. तसेच मासिक सभा आणि ग्रामसभांच्या नोंदी न करता कोऱ्या प्रोसिडिंग बुकवर सह्या घेतल्या जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे काही तरुणांनी लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचाही आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर सदस्यांनी 8 दिवसांच्या आत विशेष ग्रामसभा बोलावून सर्व आर्थिक व्यवहार आणि विकास कामांचा तपशील ग्रामस्थांसमोर मांडण्याची मागणी केली आहे. दरम्यान सरपंच आणि ग्रामसेवक यांची प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. मी मच्छिंद्र लक्ष्मण थोरात, ग्रामपंचायत सदस्य, वडगाव आंबे ग्रुप ग्रामपंचायत. प्रथमतः मी पत्रकार बंधूंचे आभार मानतो की त्यांनी आमच्या पत्रकार परिषदेला येऊन उपस्थित देऊन आमचं म्हणणं ऐकण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल दोघं पत्रकार बांधवांचे प्रथमतः आभार मानतो. आणि ही पत्रकार परिषद घेण्याची आवश्यकता का भासली याचं कारण असं आहे की वडगाव आंबे ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे अनेक युवक मित्रमंडळी वडगाव आंबेच्या भ्रष्टाचारावर आरोप करत आहे. त्या संदर्भात आजपर्यंत आमचे सरपंच साहेबांनी खुलासा केलेला नाही किंवा आमच्याशी सुद्धा हितगुज केलेला नाही. त्यामुळे आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी असं वाटलं, म्हणून आम्ही सगळे सदस्य ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. तरी आमची सरपंचांना जाहीर मागणी आहे की विशेष ग्रामसभेद्वारे ज्या काही आपल्या तरुण गावातील मंडळीचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे त्याचा खुलासा करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात यावी आणि त्याच्यावर खुलासा द्यावा अशी आमची मागणी आहे. म्हणून सरपंचांनी विशेष ग्रामसभा घ्यावी अशी विनंती. नाव युवराज जोका चव्हाण, मी वडगाव जोगेचा राहणार आहे आणि मी इथला ग्रामपंचायत सदस्य आहे. समजा जेव्हापासून आम्ही निवडून आलो तेव्हापासून आम्हाला कोणत्याच गोष्टीची माहिती मिळत नाही. आम्ही वारंवार त्यांना मागतो की आम्हाला खर्च काय दाखवा. खर्च पण सांगत नाही, ग्रामसेवक पण सांगत नाही, सरपंच सांगत नाही. आणि मस्त जे आपलं 8 नंबर आहे, जेव्हापासून आम्ही निवडून आलो तेव्हापासून 8 नंबर इथे ग्रामपंचायत नाही. आणि ते 8 नंबर कुठं ठेवलंय काय आणि त्यांनी काय त्याच्यात घोळ केलंय हे आम्हाला कळत नाही. मी वारंवार ग्रामपंचायत मागत होतो की मला ते 8 नंबर दाखवा. तो ग्रामसेवक तुला पुढच्या मिटिंगला भेटेल, पुढच्या मिटिंग भेटले, आता पण भेटलेलं नाही. आणि त्याच्यामध्ये घोळ झालेला आहे 100% मला माहिती. नाही, ग्रामसेवक कधी येतो कधी येत नाही. मला तर कधी भेटत नाही. हप्त्यात 1-2 दिवस येतो की येतो काय माहिती. जेव्हा विचार तेव्हा म्हणतो शहापूरला आहे, मी पाचोऱ्याला आहे, इथं आहे तिथं आहे. ते ग्रामसेवक थोडं त्यांना चौकशी व्हावी त्याची ग्रामसेवक. कलाबाई सुधाकर शेळके सदस्य असल्यामुळे मच्छिंद्र बापूंनी जे भाषण केलं त्यांना आम्ही सहभागी, सहमत आहे आमचं. दीपक दिनकर गायकवाड, उपसरपंच प्रतिनिधी म्हणून मी 2 शब्द बोलू शकतो. ग्रामसेवकनी ज्या मिटिंगा घेतल्या त्या कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या. त्यासाठी गट विकास अधिकाऱ्याकडेही आम्ही अर्ज पाठवलेला आहे. आणि मी काही कामगाराची माहिती मागवली, ती माहितीचे त्यांनी उत्तर दिलेले नाही. सदर ग्रामसेवक हा हलगर्जी आहे आणि एकही काम करत नाही. विवादास्पद वागतो आणि त्याचं बोलणं आणि वागणं हे व्यवस्थित नाही ग्रामस्थ. आता जे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे त्याच्याबद्दल तुमचं मत काय, खरे का खोटे आरोप आहे? ते मी पूर्णपणे त्याच्यावर हे नाहीये, पण मग ग्रामसेवकनी काही अमाऊंट काढून घेतलेले आहेत असं माझ्या निदर्शनास आलेलं. मी कलाबाई सुधाकर शेळके यांचा मोठा मुलगा आहे आणि मी प्रतिनिधी ह्या नात्याने आईच्या वतीने माझं एकच मत आहे की आई वारंवार घरी येऊन मासिक मीटिंग मध्ये काय झालं तो आम्ही आईला घरी विचारत होतो. ताई फक्त सांगायची की बुवा आमच्या फक्त सह्या घेतल्या आहेत, आम्ही प्रोसिडिंग मागितली तर ग्रामसेवक म्हणतो पुढच्या मीटिंग मध्ये देतो बा, असं उडवाउडीची उत्तर देतो बा. असं घरी आल्यानंतर आईचं मत त्यावर असं आलंय बा. आणि नाही, कोरं होतं असं. कोऱ्या प्रोसिडिंग वरती आईच्या सह्या घेतल्या आहेत. आणि ज्यावेळेस आईने त्यांचं मत मांडण्याचा प्रयत्न केला की माझं मत नोंदवून घ्या, तर ग्रामसेवकने त्या विषयाला टाळाटाळ केली, आईचं मत मांडून घेतलं नाही.
कारण की आईचा प्रत्येक मिटिंगला विरोध राहायचा, तर त्याने ते केलं नाही. आणि आईच्या सह्या घेतल्यानंतर जो फॉर्म कोरा होता, त्या कोऱ्या फॉर्मचा फायदा या ग्रामसेवकने गैरवापर केलेला आहे. आणि आता ते उघडकीस येईल. आणि माझं मीडिया समोर एकच मागणं आहे की जे काही आहे ते आपण सर्वजण गाव एक ठिकाणी मिळून हा अनुचित प्रकार पुढे घडून निघू. आणि काय झालंय काय नाही आतापर्यंत झालेल्या खर्चाशी कामकाजाशी तुम्ही सहमत नाहीये? नाही, आम्ही एकही सदस्य आहे का नको तुम्ही वाटल्यास प्रत्येकाला विचारू शकता. कारण की मी फक्त घरी आल्यानंतर आईने काय सांगितलं याच्यावर मी उत्तर देतोय.